सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे येथे 2020 साली कोरोनाची लाट आली आणि जीवाची पर्वा न करता अहोदिवस रात्र रस्त्यावर उतरून विटा पोलीस ठाणे हद्दीतील येणाऱ्या विटा शहरासह खानापूर तालुक्यातील सर्व गावं वाड्या वस्त्या या भागात सतत कोरोनासारख्या महामारी रोगांपासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी व या रोगापासून दूर ठेवण्यासाठी अत्यंत कडक अंमलबजावणी करत नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर न पडणं, विनाकारण रस्त्यावर न फिरणं, लॉकडाऊन काळात सर्व खबरदारी घेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले व जनजागृती करत घरीच राहा, बाहेर पडू नका असे अनेकांना वेळप्रसंगी मदतीचा हात देत देवासारखे धावून आले. विटा पोलीस ठाणे अंमलदारपासून सर्वांनाच आपलीच नातं विटा पोलीस ठाणे तर साहेबांनी पूर्ण बदलून टाकलं. काम कसं करायचं, आपली जबाबदारी काय, कायदा व सुव्यवस्था कशी राखली पाहिजे, कोणाचंही मन दुखले नाही पाहिजे, वेळ आणि वेळेचं महत्त्व काय हे सुद्धा अत्यंत सगळी शिकवण ही डोके साहेब यांनी दिली. डोके साहेबांना अनेक अडचणी आल्या पण कधीच मागे सरकले नाहीत. आपल्या कामाशी प्रामाणिक व ठामपणे राहिले आणि आपला कामाचा कालावधी पूर्ण केला. त्यांची विटा पोलीस ठाणे येथून दौंड येथे बदली झाली. तिथे काही दिवस त्यांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावली व त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर येथे बदली झाली. कोल्हापूर येथे आल्यावर त्यांनी त्यांच्याकडे नियंत्रण कक्ष कोल्हापूर ही जबाबदारी पोलीस निरीक्षक म्हणून पाडली आणि कर्तव्यदक्ष अधिकारी व कामगिरी म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक 2024ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून डोके साहेब यांच्याकडे कारभार दिलेल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये त्यांनी अधीनस्थ व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन कोल्हापूर जिल्हा आपल्या हद्दीत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था उत्तम रीतीने अबाधित ठेवला. सदरची निवडणूक ही खुल्या वातावरणात निपक्षपातपणे व शांततेत पार पडली आहे. तर आपण व आपले अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या शुभ हस्ते कोल्हापूर नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके यांना विशेष पुरस्कारपत्र सन्मानित करत भावी वाटचालीसाठी यापुढे भविष्यात आपण अशीच कामगिरी करत राहा व कराल यासाठी शुभेच्छा दिल्या. सध्या पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब हे कोल्हापूर येथे नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.